गुरुभक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आपल्या व्यवहारी आयुष्यातून, दैनंदिन आयुष्यातून जेव्हा आपल्या समस्या, भावभावना दूर ठेवून जेव्हा आपण गुरूंच्या चरणी लीन होतो, त्यावेळेला गुरु आपल्याला आध्यात्मिक मार्ग दाखवतात, आध्यात्मिक मार्गात आपली प्रगती घडवून आणतात. अशा सगळ्या आध्यात्मिक गुरूंच्या चरणी मी लीन आहे. पण व्यवहारी आयुष्य जगताना आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात, अनेक प्रसंग येतात की ज्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. अशा ठिकाणी अनेक लोक आपल्या प्रसंगी आपल्या पाठीशी उभे असतात. हे सगळे त्या प्रसंगातले आपले गुरुच ठरतात. याच अनुषंगाने लेखक म्हणतात, गुरु होणं म्हणजे नेमकं काय? मी तिला विचारलं. तिनं व्याख्या सांगितली, गरज म्हणजे गुरु. एवढी साधी व्याख्या आहे का? आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या व्याख्येत मांडता येत नाहीत आणि व्याख्येनं कोणतीच समस्या सुटत नाही. जोपर्यंत जगायचंय तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करतच जगावं लागतं. ज्या मार्गानं गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरु.